आपण आज तलाठी भरतीमध्ये क्वेश्चन आलेला बघणार आहोत. तर हा क्वेश्चन आहे, श्री सिंग यांनी बँकेत 1264 रकमेची वार्षिक 5% दराने गुंतवणूक केली. त्यांना 3 वर्षानंतर किती रक्कम मिळेल? चला तर मग आपण याचा आन्सर बघूया. तर आपल्याला इथे मुद्दल दिलेली आहे, दर दिलेला आहे आणि कालावधी 3 वर्षांसाठीचा दिलेला आहे. तर आपल्याला रक्कम काढायची आहे. रक्कम म्हणजे आपल्याला रास काढायची आहे. त्यासाठी काय लागणार आहे? रास बरोबर मुद्दल प्लस व्याज. तर आपल्याला इथे व्याज दिलेलं नाही, तर आपल्याला व्याज काढायचं आहे. मग व्याज काढण्याचं सूत्र काय आहे? सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. तर आपल्याला इथे मुद्दल किती दिलेली आहे? 1264 गुणिले दर काय आहे आपला 5% गुणिले कालावधी काय आहे? 3 वर्षांचा भागिले 100. तर आपण 1264 इथे लिहू गुणिले 5 त्रिक 15 भागिले 100. आता आपण इथे 1264 गुणिले 15 करणार आहोत. तर 15 चोक 60, इथे आपले 6 आले. 15 सांग 90, 90 आणि 6 96, इथे 9 आले. 15 दूना 30, 30 9 39, इथे 9 आलेले 3, 15 1 15, 15 आणि 3 18. आता भागिले इथे 100 करूया. आता इथे 2 0 म्हणजे इथे पॉईंट येईल, म्हणजे 189.60 हे आपल्याला आले सरळ व्याज. आता आपल्याला काढायचं आहे काय? सरळ व्याज. तर आपल्याला ही किंमत याच्यामध्ये टाकूया. आता रास बरोबर काय आहे? मुद्दल. मुद्दल म्हणजे किती आली? मुद्दल आहे 1264 प्लस व्याज आपण इथे लिहूया. इथे मांडणी चुकीचं झालं तर 0 घेऊ. 189.00 इथे 0 0 घेऊ. हे 0 6 9 आणि 4 13, हातचा 1 8 आणि 1 9, 9 आणि 6 15, हातचा 1 2 आणि हे 2 4. आपल्याला रास मिळाली आहे 1453.60 रुपये. म्हणजे आपली रक्कम किती आली? 1453.60 रुपये.